सर पेरूमध्ये कोणी कोणी कोणत्या कोणत्या व्हरायटी लावाव्यात? सगळ्यात महत्त्वाचं, पेरूमध्ये सध्या मार्केटला 3 व्हरायटी या खूप चांगल्या प्रकारे चालतात. त्यातली पहिली आहे VNR, जे आतून पांढरं असतं, गर चांगलं असतं. जे शेतकरी किंवा लॉंग टर्म विचार करतात किंवा पेरूमध्ये काम करायचं आहे आपल्याला, जे शेतकरी प्रेमी पेरू पिकवायचा विचार करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की पेरू एक्सपोर्ट करायचं ज्यांचं ध्येय आहे, असे शेतकरी प्रीमियम सेगमेंट म्हणजे VNR मध्ये जाऊ शकतात. जे शेतकरी रिस्क घेऊ शकतात, रोज बागेत असतात, ज्यांचं 1 ते 2 एकर स्वतःचं बाग आहे, कंट्रोल स्वतःचा आहे, मॅन पॉवर आहे, प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन काढू शकतात, रिस्क घेऊ शकतात, असे शेतकरी रेड डायमंड लावू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाबा, ज्या शेतकऱ्या दादांच्याकडे इन्व्हेस्टमेंट कमी आहे, थोड्या रिस्कमध्ये काम, थोडं रिस्क रेटचं आहे, पण बाकी सगळ्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे, ना सेटिंग गळणार, ना तुमचा प्रोडक्शन कमी होणार, असं काहीच नाही. प्रोडक्शन पण चांगलं होणार, सेटिंग पण चांगलं होणार तुमचं, फक्त रेटचे रिस्क राहू शकते. असे शेतकरी, ह्या सेगमेंटमध्ये शेतकरी तुम्ही तैवान पिंक लावू शकता. महत्वाचं काय आहे की आपण आपल्या परिस्थितीनुसार किंवा माझं ध्येय काय आहे ह्या विषयावर करायचं आहे. कोण सांगितलं, शेजारचे लावलेत, गावात सगळेजण लावलेत म्हणून तुम्ही पेरू लावू नका. आपल्याकडे काय काय कंडिशन्स आहेत, आपण हे पेरू लावत असताना आपण काय काय नियोजन करू शकतो, काय मॅनेजमेंट करत असतो, हे करून लावलेलं कधीही चांगलं.